36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, याबाबत तहसीलदार श्री अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनामध्ये नमूद केलं होतं की अंत्योदय योजनेमध्ये समावेश असतानाही अनेक दिव्यांगांना 35 किलो धान्य मिळत नाहीये. काही राशन दुकानदार त्यांना रेशन देत नाहीये. तसेच संजय गांधी निराधार आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळणारे अनुदान डीबीटी प्रणालीमध्ये अडकलं आहे. काही जणांचे 5-7 महिने झाले तरी पैसे आले नाहीयेत. याबाबत प्रहार संघटनेचे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा समस्या सुटल्या नाहीयेत. त्यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी निवेदन देण्यात आलंय. तहसीलदारांनी आश्वासन दिलंय की लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन लाभ मिळवून दिला जाईल. निवेदन देताना प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश भाऊ, तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रल्हाद बेरेद्रे, सल्लागार योगेश महाराज, अशोक भाऊ तायडे, सचिन उगले, शरद सावळे, मनोज परदेसी, छगन बिल महिला आघाडी, संगीताताई वारुळे, यशोदाताई, परवीन बेन आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर मानी, जळगाव, बोदवड.